घटना ही अशा पद्धतीच्या घटनेमधनं दादा आपलं सोडून जातं असं कोणालाही वाटलं नव्हतं. अशा वेळेस काही प्रश्न काही कार्यकर्ते राष्ट्रवादीचे उपस्थित करतायत, ते साहजिक आहे. त्यांच्या मनामध्ये शंका कदाचित येऊ शकतात, परंतु या संपूर्ण प्रकरणाची अजूनपर्यंत चौकशी चालू आहे. विमान अपघात असल्यामुळे अर्थातच त्याच्यामध्ये ज्या संबंधित अथॉरिटीज आहेत, जे संबंधित विभाग आहेत, त्यांची देखील अजून चौकशी चालू आहे. नेमकं ब्लॅक बॉक्समध्ये आता तिथे काय येतं आहे त्याची माहिती अजून समोर यायची आहे. आणि अशा वेळेस ठीक आहे, काही कार्यकर्ते प्रश्न उपस्थित करतात, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. परंतु काही जणं जे ह्याच्या आडून राजकारण करू पाहत आहेत, अशा परिस्थितीमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये आजही प्रत्येकजण, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असू देत किंवा आमचं नक्की शिवसैनिक असू देत, दादांच्यासोबत आमची असलेली अटॅचमेंट पाहता नक्कीच आम्ही देखील अजूनही दुःखामध्ये आहोत. आणि अशा वेळेला जे काही लोक राजकारण करत आहेत हे दुर्दैवी, आणि विशेषतः लोकप्रतिनिधी असलेली व्यक्ती पत्रकार परिषदेमध्ये ह्या गोष्टीचं जे राजकारण करू पाहत आहेत, अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रामधील इतका मोठा नेता आपला जेव्हा सोडून गेलेला आहे, महाराष्ट्राची प्रचंड मोठी हानी आहे. आणि अशा वेळेला आपल्या राजकारण सुचत असेल तर हे दुर्दैवी आहे. माननीय संजय राऊतांना मी एवढंच सांगेन की तुमच्याकडे काही पुरावे असेल तुम्ही पुरावे समोर आणा. अशा पद्धतीने आरोप करणं आणि अशा दुर्घटनेचा एक आधार घेऊन तुम्ही राजकारण करणं, यापेक्षा दुसरं कुठलं दुर्दैव असू शकत नाही. म्हणून मला वाटतं माननीय अजितदादा गेले ह्याचं दुःख आम्हाला सगळ्यांना असताना काही व्यक्ती, मग आपण असं म्हणावं लागेल की आपण म्हणतो ना हिंदीमध्ये, मगरमच्छ के आंसू रो रहे थे. आणि म्हणून मला वाटतं फक्त दुःख दाखवायचं, फक्त ट्विटपुरतं दुःख ठेवायचं आणि ह्या घटनेच्या आडून अशा पद्धतीचं राजकारण करायचं आणि असे स्टेटमेंट करायचे, हे पुरावे असेल तर आपण आणून द्या.